भरभरून या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। मकर संक्रांत आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुनश्च एकदा लाख लाख शुभेच्छा देऊन मला ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी गुण व्यक्त करतो आणि थांबतो। आदरणीय श्री नागरावजी दंडे सर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व इथे जमलेलो आहोत। त्यामुळे आम्ही सर्व पाहुण्यांचं शब्द सोमनाने स्वागत करतो। आणि तर मित्र, आता राजू पाटलांनी सांगितलं की बा माणसाने म्हणजे जन्माला आलं तर काहीतरी केलं पाहिजे। तर आमचं हे जे आदर्श व्यक्ती आहेत श्री आदरणीय दंडे सर ह्यांच्यासाठी जेवढे विशेष बोलले तेवढे कमीच आहे। कारण प्रत्येक गोष्टीमध्ये कोणी समाजातला तळागाळातला कुठलाही माणूस असो कुणासाठी त्यांची लहान असते, प्रत्येकासाठी ते हमेशा कार्यरत असतात। त्यांचे विचार त्यांना प्रत्येकासाठी मार्गदर्शक असतात। तर मला कळते तसं आतापर्यंत आमच्या गावामध्ये तरी म्हणजे असं आतापर्यंत झालं नाही की बा एखादा व्यक्ती आहे आणि ज्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय साहित्य वाटप केलं आहे, शाळेच्या लेकरांना मदत व्हावी म्हणून असं काम केलं आहे, असं एकदाही घडलेलं नाही आहे। परंतु ह्या 2-4 वर्षामध्ये ही प्रक्रिया थोडी रूढ होत चाललेली आहे आणि ती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक गोष्ट आहे। विद्यार्थ्यांना त्यातून हुरूप मिळतो आणि असं जर होत राहिलं तर किती बरं होईल। आणि असंच मला वाटतं अधूनमधून काही छोटे मोठे कार्यक्रम जरी कोणी बाहेर करणार असतील तर ते मध्यान्ह भोजनाच्या ऐवजी मुलांसाठी दुपारचं जेवण जर इथं केलं एक टाइम तर मुलांना एक वेळची मेजवानी मिळेल। म्हणजे असं मला मनातून वाटतं, म्हणजे बाहेर काही करण्याच्या ऐवजी। आणि तसेच दुसरी गोष्ट सांगायची असेल तर आपण आदरणीय दंडे सरांविषयी बोलत असताना मला वाटतं सरांनी आतापर्यंत जवळजवळ 25 वेळा रक्तदान केलेलं आहे। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण रक्तदान करणं म्हणजे एक प्रकारचं एखाद्या माणसाला जीवनदान केल्याच्या पलीकडची गोष्ट आहे। मला आठवतं आहे माझी भाची 2-3 वर्षाची होती आणि खूप सिरियस होती। तर आम्ही शोधत होतो बाबा आपलं डोनेट कोठून भेटणार। तर सरांनी हा काहीच न बोलता म्हणल्या एका शब्दाला तयार झाले आणि माझ्या भाचीला तेव्हा म्हणजे रक्तदान भेटलं सरांकडून। मी खूप आभारी आहे, त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही। तर अशा प्रकारे आपण त्यांचा वाढदिवस छोटेखानी का होईना पण आपण साजरा केलेला आहे। छोटेखानी म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांना एवढी खूप मोठी मदत मिळाली तर ते खूप मोठं गिफ्ट आहे आपल्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं। आणि म्हणून मी आणि आमचे सर्व गावातील सहकारी आमच्या सर्वांकडून आणि माझ्या शाळेच्या चिमुकल्याकडून आमचं शाळेतील शिक्षक वृंद यांच्या सर्वांकडून सरांना आतापर्यंत आयुष्य सरांचं छानच होतं आणि इथूनही त्यांचं आयुष्य फुलासारखं फुलत जावं आणि त्यांच्या हातून असंच चांगलं समाजकार्य घडत राहावं अशीच आपण आणि त्यांना ईश्वराकडून खूप मोठं आयुष्य मिळावं समाजकार्य करण्यासाठी अशी आपण सर्वांकडून आणि ते मकर संक्रांतीच्या देखील सरांना लाख लाख शुभेच्छा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।